मोहीम अभियान आजपासून राज्यात सुरू होत आहे आणि आमच्या वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याचा योगायोग असा आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज अकोल्यात हजर आहेत आणि ते अकोला पूर्वचे मतदार आहेत. म्हणून मी ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची प्रथम सही घेऊन स्वाक्षरी घेऊन या अभियानाला सुरुवात वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं करत आहोत आणि सर्व पत्रकार बंधू हजर झाले. त्यांचे सर्वांचे मनपूर्वक वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी अल्पोपहाराचा स्वाद घेऊन जावा. आहे का सगळे रेडी का मला सांगा, म्हणजे मग मी सही करतो. तुमचं रेडी असेल तर मला सांगा. आपण सर्व फोटो घेऊया. रेडी का? आणि मी साहेबाच्या वतीनं स्वाक्षरी अभियानास सुरुवात झाली असं जाहीर करतो. सर इकडे सर एक फोटो काढायचा. हो, आमचा एक ग्रुप सर्वच काढतो. जस्ट थोडा मोबाईल आपण सर्व सर्वांनी अल्पोपहार घ्यावा. तुमचं रेडी असेल तर मला सांगा. आपण सर्व फोटो घेऊया. रेडी का? देतो ना आणि मी साहेबाच्या वतीनं स्वाक्षरी अभियानास सुरुवात झाली असं जाहीर करतो. सर इकडे सर एक फोटो काढायचा. हो, आमचा एक ग्रुप सर्वच काढतो. जस्ट थोडा मोबाईल आपण सर्व सर्वांनी अल्पोपहार घ्यावा. जाब विचारण्यात आला, त्याची एक वेगळी पद्धत राहू शकली असती. एका महिलेला अशा पद्धतीने बोललं, तुम्ही कारवाई पण केलेली आहे, पण भविष्यात अशा घटना होणार नाही याच्यासाठी कोणती काळजी घेणार? त्याचं तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. कोणीतरी असायला पैसे दिले आणि जा अमुक करून घ्या. तर मी या सारा BJPच्या कार्यकर्त्यांना 1-2-3 लाख रुपये देतो आणि म्हणतो दारे विजय अग्रवालला शिवा घाल, तू का पडलास, कसा काय पडलास. तर हे मॅनिप्युलेशन पार्टी करता येतं. त्याच्यामुळे त्याला आम्ही फार सिरियसली घेतो. तुमच्याच पक्षाच्या ज्यांनी केले त्याच्यावरती कारवाई झाली. पैसे कोणी दिले असतील बाळासाहेब त्यांना? आता कोणी दिले असतील आता शोध घेणार. तो आमचा इंटरनल इश्यू आहे, पब्लिक इश्यू नाही. निमंत्रण आलेलं नाही. आला तर जाणार आहे. ठरवू त्यावेळेस. बाळासाहेब, तुमच्या राज्य कार्यकारिणीची मिटिंग झाली, चिंतन जे केलं पराभवानंतरचं राज्यात आणि अकोला जिल्ह्यात, खास जिथं तुमचा गड म्हटलं जातं, भाकरी परतवणार आहात का? कसली? जी सध्याची फळी जी आहे नेतृत्वाची तुमच्या, ते आम्ही असं जे म्हणतो त्याच्यामध्ये की EVMचा घोटाळा आहे हे आम्हाला सरळ सरळ त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे कोणाचा राग कोणावरती काढायचा असं नाही आहे. त्याच्यामध्ये सर, महापरिनिर्वाण दिनामुळे असे कोर्टच ऐकायला तयार नसेल या चोरी गेलेल्या EVMच्या संदर्भातलं, तर कसं काय होणार आहे? शंका आहे का वापरण्यात येत असतील? असेल ना. बघा, नांदेडमधल्या 3-4 मशीनीचे असणारे नंबर जुळलेच नाहीत अशी परिस्थिती आहे. मग ते मी अधिकृत सांगू शकतो, कारण का त्या उमेदवारांनीच मला सांगितलं की आमच्या असणाऱ्या आम्ही कंप्लेंट केलेली आहेत की मशीन नंबर जुळत नाही आहेत म्हणून. बाळासाहेब, आता आपण म्हणताय, पण कोणत्याही कंप्लेंट आल्या नाही की बटन मी हा दाबला, पॅड दुसरा निघाला, असा कोणत्याही तक्रार त्यावेळेस कोणी दिसली नाही कुठं? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की बटन दाबतो आणि माणूस निघून जातो. तो त्या VVPATच्या इथे थांबत नाही. त्याच्यामुळे फार कमी लोक आहेत की जे थांबतात आणि त्याला असणारं हे आहे. आणि दुसरं आपण बघत असाल की आता VVPAT मोजायचं असेल तर तुम्हाला पैसे मोजावे लागतात. याच प्रक्रियेतून उत्तम जानकर यांनी माघार घेतली आहे आता पोलीस प्रशासनात.
ते असं एक ती कॉस्टच एवढी हेवी आहे व्हीव्हीपॅट मोजण्याची, ते कोण धजतच नाही. बरं 5% जे मोजले पाहिजेत ते कुठल्याच सेंटरवरती मोजल्या जात नाही, अशी परिस्थिती आहे. एक माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने ती याचिका खारिज करायला नको पाहिजे होती. कायद्याचा कदाचित बघितलं असतं कायद्याच्या ह्याच्यामध्ये, तर मला वाटतं ती याचिका खारिज करणं माझ्या दृष्टिकोनातून न्यायाला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही, किंवा पार्लमेंटने जो कायदा केलाय त्या कायद्याला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही. सुप्रीम कोर्टाला कुठली सिस्टम लागू करावी, कुठली सिस्टम लागू करू नये याचा अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाने जर इलेक्शन कमिशनला डायरेक्ट केलं असतं की जेवढ्या रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी बरोबर बसून त्यांना कुठली सिस्टम पाहिजे आणि ती सिस्टम तुम्ही असं लागू करा, हा जर सुप्रीम कोर्टाचा स्टँड असता तर मी असं म्हणालो असतो की सुप्रीम कोर्टाने न्याय केला असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. सुप्रीम कोर्टाने पिटिशन डिसमिस करून अन्याय केलाय असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. देखिए, जॉइंट एक्शन अगर कुछ हो रहा है तो फिर हम लोग उस पर सोचेंगे कि ज्वाइन होना है. अभी तक जहाँ तक मैं समझता हूँ कि जिस तरह से इस इशू को उठाना चाहिए उस तरीके का इशू मेरे ख्याल से उठाया नहीं जा रहा है, ऐसा मैं मानता हूं. यहाँ पर जॉइंट एक्शन अगर जो है उसमें अगर बुलाएंगे तो शायद हम लोग उस पर सोचेंगे. बाळासाहेब, हाच प्रश्न मराठीत आहे. जर राहुल बाळासाहेब होता त्याच्यात प्रश्न माझं म्हणणं असं आहे की देशव्यापी यात्रा काढण्याची अजिबात गरज नाही. म्हणून मी म्हटलं की जॉइंट ॲक्शन होणार असेल तर जॉइंट बैठका झाल्या पाहिजेत. पार्लमेंटने माझ्या दृष्टीने असणारे अनेक रस्ते मोकळे करून दिलेले आहेत राजकीय पक्षांना की जे ते वापरू शकतात आणि त्यांना जी पाहिजे ती सिस्टम ते इथे इलेक्शनची वापरू शकतात. त्याच्यामुळे असणारं माझं म्हणणं असं आहे की काँग्रेसने पुढाकार घेऊन सर्व राजकीय पक्षांना बोलवलं नाही तर कदाचित असणारा वंचित बहुजन आघाडी पुढाकार घेईल, या सगळ्या राजकीय पक्षांना बोलवेल आणि त्यांच्यासमोर ऑल्टरनेटिव्ह काय काय आहेत की जे ऑल्टरनेटिव्ह आपण असणारं इलेक्शन कमिशन पुढे ठेवू शकतो आणि त्याची कायदेशीररित्याने ऑल्टरनेटिव्ह आपण ठेवू शकतो, ते आम्ही असणारं त्यांच्या पुढे मांडू. काँग्रेसने जर पुढाकार घेतला नाही तर काँग्रेसने पुढाकार घेतला आणि आम्हाला बोलवलं तर त्या बैठकीमध्ये ऑल्टरनेटिव्ह काय काय आहेत ते आम्ही त्या ठिकाणी मांडू. मार्कडवाडी येथे बॅलेटद्वारा आता मतदान घेण्यात येत आहे. बंद झालंय? नाही, बंद झालं. पोलिसांनी बंद केलं. आता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पोलिसाचा वापर का केला? गावाला अधिक ते मॉक पोल आहे, ते मॉक पोल असताना मॉक पोलला तुम्ही का घाबरताय? मतदान केंद्रांवर मतदारांना नाही. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? माझं सरकार असतं तर मी फायनल केलं असतं. त्या ह्याच्यामध्ये मला ज्याला हे म्हणता येईल की काहीच म्हणण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे त्यांनी आपला डिसाईड करावा, जो कोण येईल तो आपला मुख्यमंत्री ठरवून आपण चालायचं. सर, 10 दिवस झाले संपूर्ण बहुमतात महायुती आहे.
मुख्यमंत्र्याचा तिकडा कुठे अडला काय नेमकं काय मी आजचा इथे input असताना- काय प्रकाश आंबेडकरांचा मी इथे असताना म्हणणार आहे की ॲडव्होकेट जनरल जे आहेत त्या ॲडव्होकेट जनरलनी ह्याचं एक उत्तर द्यावं की 29 नोव्हेंबरला विधानसभा भंग झाली. नियम असा आहे की नवीन विधानसभा 29 तारखेच्या 12 तारखेला ती गठीत झाली पाहिजे, 12च्या आतमध्ये. आज आपण असणारं 29 झाली, 30 झाली, 1 झाली, 2 झाली आहे, उद्या 30 होणार आहे. तुम्हाला नवीन सभागृह गठीत करता येतं का संविधानिक? कारण का हाऊस जे आहे हे कंटिन्युअस आहे. त्याच्यामध्ये फक्त 5 वर्षासाठी सदस्य येतो आणि जातो. येणाऱ्या सदस्याची 5 वर्षाची मुदत आहे. तेव्हा हा रिटायर्ड होण्याच्या अगोदर नवीन सदस्य आला पाहिजे आणि त्यांनी शपथ ग्रहण केलं पाहिजे. नुसतं इलेक्शन नाही तर त्यांनी शपथ ग्रहण केली पाहिजे. 29 तारखेला 12च्या आतमध्ये शपथ ग्रहण झालं पाहिजे होतं. ते शपथ ग्रहण झालेलं नाही आणि म्हणून ॲडव्होकेट जनरल हा जो आहे या ॲडव्होकेट जनरलनी असणारं याचं उत्तर द्यावं की आत्ता जे निवडून आलेले आहेत ते नवीन सभागृह स्थापन करू शकतात का? ॲडव्होकेट जनरलच त्याचं उत्तर देईल. मी काही त्याच्यातलं हे नाही आहे. त्याच्यामुळे ॲडव्होकेट जनरलने उत्तर द्यावं त्या सगळ्याचं, अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो. आझाद मैदानावर आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात कोणीही जाऊ नये. आणि जे जाणारे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे असणारे पित्तू आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. हा असणारा इलेक्शन कमिशनकडून 76 लाख मतदान कसं झालं याचा खुलासा तुम्ही असणाऱ्या इलेक्शन कमिशनलाच विचारला पाहिजे. तो सुप्रीम कोर्टात जाऊन उपयोगात नाही. आणि जे गेलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाचे पित्तू आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. बाळासाहेब, ही जी लढाई आहे ईव्हीएम विरोधातली, ही सर्व राजकीय पक्षांनी आपापले इगो बाजूला ठेवून एकत्रित लढायला पाहिजे असं म्हणतात. पण पुढाकार कोण घेईल याच्यात? मी जसं म्हणलं, काँग्रेसने नाही घेतलं तर आम्ही पुढाकार घेणारच आहोत. आम्ही 10 तारखेपर्यंत थांबू. विरोधी पक्षांनी एकत्र बोलवण्याचं नाही झालं तर आम्ही असणारा पुढाकार घेऊन सगळ्यांना विनंती करू की बाबा एकत्र येऊन ॲटलिस्ट चर्चा तरी करा. जे ऑल्टरनेटिव्ह आहे ते ऑल्टरनेटिव्ह तरी ऐका. आम्ही त्यांच्यापुढे मांडायला तयार आहोत. जसं आपण हे महाराष्ट्राचं इंटेलिजन्स डिपार्टमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं इंटेलिजन्स डिपार्टमेंट हे दोघंही इलेक्शनच्या दरम्यान पॉसिबल रिझल्ट्स त्या त्या मतदारसंघामधले काही आहेत याची ते यादी तयार करतात. माझं ह्या इंटेलिजन्सचे जे चीफ आहेत जे खरं सरकारचे असणारे दबावाखाली नसतील तर तुम्हाला फायनल रिपोर्ट आलेला जो आहे तो असताना पब्लिश करा. ते महाराष्ट्राचं तुम्हाला उदाहरण मिळालेलं आहे की अनएक्सपेक्टेड रिझल्ट्स तुम्हाला लागलेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. बरं, ज्या गावातून ज्या उमेदवाराला पायच ठेवायला जागा गावानेच त्याला येऊ नका असं सांगितलेलं आहे. आपल्याला असं दिसते की त्याच गावामध्ये त्यालाच हायेस्ट मतं मिळाली. त्याच्यामुळे असणारं
इथे कुठेतरी संशय घ्यायला जागा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. मी नाव डिस्क्लोज करत नाही, परंतु एक उमेदवार त्याला खात्रीला एक जे लोक सांगतात आहे की आम्ही तुम्हालाच मतदान केलं, त्यांनी त्या सगळ्या मतदाराकडून ॲफिडेव्हिट गोळा करायचं सुरुवात केली आणि येत्या 10-12 दिवसामध्ये मला किती ॲफिडेव्हिट मिळाले लोकांकडून ते तो प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणार. उमेदवार अकोल्यापर्यंत काय महाराष्ट्रातला आज आम्ही असणारा फक्त जागृतीच्या निमित्ताने लोकांना ईव्हीएम नको आहे आणि किती मोठ्या प्रमाणात नको आहे हे दाखवण्यासाठी आम्ही सहाय्याची मोहीम त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ती मोहीम राबवल्या जाईल आणि आत्ता असणारं लेटेस्ट माझ्याकडे जी माळशिरसची बातमी आलेली आहे की पोलिसांनी इंटरफिअरन्स करून बॅलेटवरचं पेपर जे आहे ते त्यांनी रद्द करायला लावलेलं आहे. एकंदरीत मला असं त्या ठिकाणी दिसते की शासन कुठेतरी घाबरलेलं आहे. एका गावाने बॅलेट पेपरवरती तेच उमेदवार देऊन किती जणांनी मतदान दिलं याचा असणारा आकडेवारी येणार होती, ती आकडेवारी त्या ठिकाणी आली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ईव्हीएमच्या संदर्भातलं कोर्टाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा असेल तर आम्ही कोर्टाला असं विनंती करतो आहोत की तुमच्याबरोबर तुम्ही असणारं पहिल्यांदा कुठल्या गोष्टी भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होतात ईव्हीएमच्या आणि कुठल्या गोष्टी भारताच्या बाहेर मॅन्युफॅक्चर होते याची माहिती पहिल्यांदा घ्या. ती माहिती असणारा IT इंजिनियर किंवा IT सेक्टरमधली माणसंच त्या ठिकाणी देऊ शकतात किंवा ज्युडिशरीमध्ये ज्यांनी कोणी असणारा इलेक्ट्रॉनिक हा विषय घेऊन डिग्र्या घेतलेल्या आहेत अशांना असणारं ते बेंचवरती नेमलं तर कदाचित मला असं वाटतंय की त्याच्यामधला जो फ्लॉ आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्टाला आम्ही एवढंच सांगतोय त्या ठिकाणी की जगभरामध्ये अनेक राष्ट्रांनी सिद्ध केलेलं आहे की ह्या मशीन हॅकेबल आहेत आणि तेही त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. फक्त भारतातलंच न्यायालय जे आहे हे हॅकेबल नाही असा असताना निवाळा त्या ठिकाणी देतात आहेत आणि तोही देत असताना हॅकर्सनी जी असणारं मागणी केलेली आहे की कोर्टाने त्यांची असणारी ईव्हीएम तिथे आणावी आणि आम्ही तिथे असणारा हॅक करून दाखवतो, ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाला विनंती करतोय की जे काही देशामध्ये चाललेलं आहे हे एकंदरीत देशाच्या हिताचं आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाहीये. धर्माचं राजकारण असतं तर तेवढ्यापुरतं मर्यादित असतं, आपण समजू शकलो असतो. पण आता हे धर्माचं राजकारण राहिलेलं नाही, तर हे इतर गोष्टींवरती सुद्धा राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि कुठेतरी एक वास यायला लागलाय असं मी त्या ठिकाणी मुद्दामून वास हा शब्द मी त्या ठिकाणी वापरतोय की इथले सर्व राजकीय पक्ष संपवण्याच्या मार्गावरती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे.
येत्या 2-3 वर्षामध्ये इथले राजकीय पक्ष राहतील की न राहतील अशी असणारी परिस्थिती उभी राहते असं मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. तेव्हा सर्व जनमानसाने इथे पॉलिटिकल पार्टीज राहिल्या, राजकीय पक्ष राहिले तर लोकशाही राहिली हे आपण असणारं लक्षात घ्या. एकच राजकीय पक्ष झाला तर इथला असणारं हुकुमशाही येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच दृष्टीने वाटचाल चाललेली आहे. आम्ही असणारा हा ईव्हीएमचा इश्यू पब्लिकली सिरियसली त्या ठिकाणी याच्यासाठीच घेतला आहे की आत्ताच्या महाराष्ट्राच्या निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या, पण आता मुख्यमंत्री करताना एकनाथ शिंदेला बाजूला सारून भारतीय जनता पक्ष असं म्हणते की आमच्या जास्ती आमदार आलेले आहेत म्हणून आम्हाला असणारं मुख्यमंत्री पद पाहिजे. तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे, हे बरोबर आहे. परंतु म्हणून मी मगाशी शब्द जो वापरला वास यायला लागलेला आहे तो म्हणजे की पॉलिटिकल पार्टीजचं अस्तित्व संपवण्याची प्रक्रिया कुठेतरी सुरुवात होते का, हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि त्याच्याकडे जनतेने गांभीर्याने बघावं अशीच माझी विनंती आहे.